आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे ज्यांना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्यामध्ये मी शेफ पराग कांदेरे तुमचं स्वागत करतो. लहानपणी आम्ही जेव्हा आजी आजोबांकडे जायचो सुट्टीमध्ये तर तेव्हा नातवंड येणार म्हणून मस्तपैकी गोड धोड पदार्थ केले जायचे. पुरणपोळी केली जायची, परत पाकातल्या पुऱ्या केल्या जायच्या किंवा बासुंदी केली जायची. पण त्याच्यामागची प्रोसेस एकंदर मी ऑब्झर्व करायचो की आजीला किती कष्ट पडतात ती पुरणपोळी करण्यासाठी. खायला मात्र फार भारी लागते. मग तो नेहमी एक प्रश्न माझ्या डोक्यात होता की फार कठीण प्रोसेस आहे पण पदार्थ मात्र खूप चांगला होतो. मग जेव्हा हॉटेल मॅनेजमेंट केलं, जेव्हा त्याच्यानंतर मी पेस्ट्री शेफ झालो, तेव्हा एक गोष्ट कळली की गोड पदार्थ जे आहेत तर ते आपल्या सगळ्यांना खूप आवडतात, पण त्याच्या रेसिपीज ज्या आहेत तर त्या थोड्याशा आपल्याला क्लिष्ट वाटतात. त्याचं कारण म्हणजे त्याच्या रेसिपीज अतिशय परफेक्ट असायलाच पाहिजेत. म्हणजे केकमध्ये थोडीशी बेकिंग पावडर वरती खालती झाली, म्हणजे थोडी कमी पडली तरी केक बिघडला, जास्त आली तरी केक बिघडला. एक तरी दोन तरी पाक जे आहेत तर ते थोडेसे फसले की संपला विषय. इंडियन मिठाईज ज्या आहेत तर त्याच्यामध्ये साखरेच्या पाकाला अतिशय महत्त्व आहे. तर प्रिसाईज रेसिपी असणं डेझर्ट मेकिंगसाठी आवश्यक असतं. वेल, मी करिअर करताना मी चॅलेंज घेतलं की आता पेस्ट्री मेकिंग शिकलंच पाहिजे. जसं आता मागच्या आठवड्यापासून आपण आता डेझर्ट्स तुम्हाला दाखवतोय. मी मागच्या आठवड्यात आपण 2 मिठाईचे पदार्थ पाहिले. या आठवड्यात आज आपण बघणार आहोत काही वेस्टर्न डेझर्ट्स, घरच्या घरी करता येणाऱ्या सोप्या सरळ सुंदर रेसिपीज. त्या करायला आपण किचनकडे वळूयात आणि मग भरपूर गप्पा आणि रेसिपीज करूयात. काही काही रेसिपीज अशा असतात त्या इतक्या सोप्या आणि इतक्या सरळ असतात की त्याच्यामध्ये कोणीही ती रेसिपी केली तरी त्याच्यामध्ये अजिबात चूक होण्याचा चान्सेसच नसतात. आणि तशीच एक रेसिपी आता मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप सोपी आहे, पण आपण जेव्हा बुफेजवर वगैरे तो पदार्थ बघतो तेव्हा आपल्याला असं कुतूहल वाटतं की अरे ते कसं केलं असेल. पहिली रेसिपी आहे आपली चॉकलेट कवर्ड सीझनल फ्रूट्स. तर त्याच्यासाठी लागणारी फळं कुठली घेतली आहेत, चॉकलेट कुठलं घेतलंय ते बघून घेऊ. देन वी स्टार्ट द प्रोसेस. इथं आपण घेतलेत केळी, फ्रेश स्ट्रॉबेरीज, हिरवी द्राक्ष, काळी द्राक्ष, डार्क कुकिंग चॉकलेट मेल्ट करून, मिल्क कुकिंग चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून, आणि गार्निशिंगसाठी पुदिना. किती सिम्पल इन्ग्रेडियंट्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये कुकिंग पार्ट जो आहे तो अजिबात नाही आहे. पण इथं मी जे 2 पॅन जे घेतले आहेत तर त्याच्यामध्ये मी दोन्ही चॉकलेट्स जी आहेत ते जरी मेल्ट करून ऑलरेडी घेतली असली तर तुम्ही बघताय की जसं तुम्ही त्याला काढता तर ॲम्बियंट टेम्परेचरमुळे ते परत चॉकलेट जमायला लागतं. तर त्यामुळे हे जे बाउल जे आहेत तर ते आपण परत या गरम पाण्याच्या वर ठेवूयात, म्हणजे खालनं त्याला थोडीशी हीट लागून ते चांगले मेल्ट होतील. वेळ आता ही हीट जी आहे तर ती गरम पाणी करून घ्यायचं. खाली गॅस चालू असताना त्याच्यावर मात्र ठेवायचं नाही, अदरवाईज हे जे काचेचे बाउल जे आहे ते तळकतील आणि चॉकलेटला सुद्धा डायरेक्ट टेम्परेचर लागल्यामुळे चॉकलेट जे चांगलं मेल्ट झालेलं आहे तर ते स्प्लिट होईल. ते चॉकलेट गरम पाण्यात आपण ठेवून देऊ. आणि आता तयारी करून घेऊ आपल्या फ्रूट्सची. आपण काय करणार, द्राक्ष जी आहेत ती आपण द्राक्ष अशी काढून घेणार आहोत. अशी थोडी काळी द्राक्ष आणि इथं जी हिरवी द्राक्ष घेतली आहेत तर ती सगळं काढून घेऊ आपण. केळी घेतली आहेत तर त्याला आपण कापून घेऊ. याला आपण लॉलीपॉपचा शेप देणार आहोत, म्हणजे टूथपिक लावून त्याला लॉलीपॉप सारखा आपण शेप देणार आहोत. तर टूथपिक त्याला असे आपण लावून घेणार आहोत. केळी आणि द्राक्ष तयार आहेत. आता आपण जस्ट चेक करूयात आपलं
चॉकलेट बरोबर मेल्ट झाले का नाही. थोडेसे याच्यामध्ये थोडेसे लम्स आहेत मिल्क चॉकलेटमध्ये, तर त्याला थोडा वेळ आपल्याला ठेवायला लागेल. पण हे डार्क चॉकलेट जे आहे ते चांगलं मिक्स झालेलं आहे. आपण एक काम करू, जोपर्यंत मिल्क चॉकलेट चांगलं मेल्ट होतंय तोपर्यंत या डार्क चॉकलेटचा आपण एक कोन करून घेऊ. कुठलंही डेझर्ट म्हटलं की त्याला आकर्षक जेवढं तुम्हाला बनवता येईल तेवढं तुम्ही त्याला आकर्षक बनवायचं असतं. या चॉकलेटला आपण याच्यामध्ये मेहंदीचा कोन कसा आपण करतो तसं आपण या चॉकलेटचा कोन करून त्याच्यामध्ये फिल करणार आहोत. वेल आपला असा मस्तपैकी चॉकलेटचा कोन झाला आहे, तर त्याचं काम थोड्या वेळानंतर आहे. त्याच्या आधी आपण काय करणार आहोत, आता इथं हे जे डार्क चॉकलेट आपण जे मेल्ट करून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे जे फ्रूट्स आहेत तर ते आपण डिप करणार आहोत. इथं आपण अशा 2 प्लेट्स घेतल्यात. एका प्लेटमध्ये डार्क चॉकलेटमध्ये डिप केलेली फ्रूट्स आणि एका प्लेटमध्ये मिल्क चॉकलेटमध्ये डिप केलेली फ्रूट्स. असं आपण त्याला असं जस्ट असं डिप करायचंय. सगळ्या साईडने असं मस्त चॉकलेटनी कोट करून घ्यायचं. पण एक केळं आहे, हे करण्यासाठी केळ्याचा थोडासा भाग आपण ओपन ठेवणार आहोत, तो म्हणजे वरचा. मग याच्यातले आपण 3 स्ट्रॉबेरीज ज्या आहेत तर त्या सुद्धा या डार्क चॉकलेटमध्ये आपण डिप करून घेऊ. मग आता ही जी काळी द्राक्ष जी आहेत तर ती आपण मिल्क चॉकलेटमध्ये डिप करणार आहोत आणि ही जी ग्रीन द्राक्ष जी घेतली आहेत ती आपण डार्क चॉकलेटमध्ये डिप करणार आहोत. तर जस्ट असं डिप करायचं. आणि आता घेऊयात आपण हे मिल्क चॉकलेट. एक मात्र खबरदारी घ्यायची की या चॉकलेटला मेल्ट केल्यानंतर त्याला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे, कारण पाणी हा चॉकलेटचा सगळ्यात मोठा शत्रू असतो. आता हे मिल्क चॉकलेटमध्ये आपण घालणार होती काळी द्राक्ष. That's it. आता दोन्ही प्लेट ज्या आहेत तर त्या आपण ठेवणार फ्रीझरमध्ये. फ्रीझरमध्ये आपण याला एक 5 मिनिटं सेट केलं की लगेच आपल्याला हे इझिली काढता येईल आणि आपल्याला ज्या प्लेटमध्ये सर्व करायचं आहे त्या प्लेटमध्ये ठेवता येईल. या दोन्ही प्लेट्स आपण फ्रीझरमध्ये सेट करूयात. आणि आता 5 मिनिटात काय करायचं तर तुम्हाला ज्या गोष्टीचं कुतूहल मगासपासून आहे की ती चॉकलेटची बॅग कशासाठी केली, तर ती चॉकलेटची बॅग आता आपण घेऊ आणि आपण करायला लागू आपलं गार्निशिंग. आय गेस आपले फ्रूट्स जे आहेत ते चांगले कडक झाले असतील, कारण चॉकलेटला गार टेम्परेचर लागल्या लागल्या लगेच चॉकलेट असं घट्ट होतं आणि त्याच्यावर कोट होतं. आता आपण काय करू, ही जी केळी जी आहे तर ती आपण अशी साईडला ठेवू. किती सोप्या पद्धतीने आपण एक अतिशय उत्तम असं पंचतारांकित डेझर्ट केलेलं आहे. आता याला फक्त थोडंसं गार्निश अजून करू या आयसिंग शुगरनी आणि थोड्याशा पुदिन्याच्या पानांनी त्याला जस्ट गार्निश करायचं.
दॅट्स इट. सिम्पल डिम्पल इझी रेसिपी. चॉकलेट कवर्ड सीझनल फ्रूट. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. चॉकलेट कवर्ड सीझनल फ्रुट्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: काळी द्राक्ष, हिरवी द्राक्ष, केळी, स्ट्रॉबेरीज, मेल्टेड डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट आणि पुदिना. प्रथम डबल बॉइलिंग मेथडने चॉकलेट मेल्ट करून घ्यावं. एका ताटामध्ये काळी द्राक्ष घ्यावीत. केळ्याच्या चकत्या करून त्याला टूथपिक लावावी. बटर पेपरचा कोन करून त्यामध्ये मेल्ट केलेलं डार्क चॉकलेट भरावं. केळीचे तुकडे, स्ट्रॉबेरीज, हिरवी आणि काळी द्राक्ष डार्क चॉकलेट मध्ये डिप करून एका प्लेट मध्ये काढावीत. डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट मध्ये डिप केलेली फळं 5 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवावी. त्यावर आयसिंग शुगर, पुदिन्याची पानं आणि स्ट्रॉबेरीजचं गार्निशिंग करून डिश सर्व्ह करावी. माझा एक मित्र होता शशी वैद्यनाथन म्हणून. त्याचे वडील फिजी नावाच्या देशामध्ये काम करायचे आणि जेव्हा त्याला कळलं की मी शेफ झालो आहे आणि पेस्ट्री शेफ झालो आहे आणि मी तेव्हा माझ्या वेकेशनसाठी मी इंडियात आलो होतो आणि तो फिजीवरनं इकडे आलेला होता आणि तेव्हा त्यांनी एक रेसिपी शेअर केली माझ्याशी आणि दॅट वॉज फिजियन पायनॅपल फ्रीटर्स. गोड पदार्थ आहे, डेझर्ट पदार्थ आहे आणि त्याच्यावर आपण सर्व्ह करणार आहोत गुलकंदाचं कस्टर्ड, रोज पेटल कस्टर्ड. व्हेरी व्हेरी इनोव्हेटिव्ह डेझर्ट आहे की फिजियन पायनॅपल फ्रीटर्स विथ रोज पेटल कस्टर्ड. 5 स्टार्सच्या मेन्यूजमध्ये अशी काही कन्स्ट्रक्टेड डेझर्ट्स असतात ज्याला तोबा किंमत लावली असते. म्हणजे असं हे जे डेझर्ट जे आहे त्याचा 850-900 रुपयाला वगैरे असेल. वेल, तेवढे पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे. घरच्या घरी करून बघा, पण त्याआधी साहित्य बघून घेऊ आणि देन विल स्टार्ट विथ द प्रोसेस. इथं आपण अननस घेतलंय, गुलाबाचं फूल ज्याच्या आपण पाकळ्या वापरणार आहोत, दूध, फोडलेलं अंडं, मध, मैदा, कस्टर्ड पावडर, गुलकंद, पिवळा खाद्य रंग, बेकिंग पावडर आणि इथं आहे व्हॅनिला एसेन्स. तर फ्रीटर्स करण्यासाठी आपल्याला बॅटर करायला लागेल. तर ते बॅटर सगळ्यात पहिल्यांदा आपण करून घेऊ. कारण जसं मी तुम्हाला नेहमी सांगतो की आपण कुठल्याही पदार्थाचं बॅटर जेव्हा करतो तर बॅटरला आपल्याला थोडंसं रेस्ट करायला लागतं, थोडा वेळ आपल्याला ठेवून द्यायला लागतं. आणि इथं आपण घेऊयात हे अंडं. त्या अंड्यामध्ये आपण थोडासा व्हॅनिला एसेन्स घालणार आहोत. अंड्याचा जो पिक्युलर वास असतो तो आपण अवॉइड करण्यासाठी. त्याला आपण असं व्हिस्क करू. त्याच्यामध्ये थोडंसं दूध, गार दूध आणि थोडंसं गोडीसाठी याच्यामध्ये घालणार आहोत ऑर्गॅनिक मध, म्हणजे प्युअर मध. आता हे बॅटर जे आहे तर आपण अननसाचे फ्रीटर्स करतोय. अननस शक्यतो असतात पिवळ्या रंगाचं, तर त्यामुळे त्याचं बॅटर जे आहे ते असं चांगलं पिवळं धमक दिसावं म्हणून त्याच्यामध्ये घालूयात हा पिवळा खाद्य रंग. आणि याच्यामध्ये आपण घालणार आहोत मैदा. या बॅटरचं जी कन्सिस्टन्सी जी आहे, म्हणजे बॅटरचं प्रमाण जे आहे, तर ते मैदा मॉइश्चर कितपत ॲब्सॉर्ब करतोय याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे मैदा अगदी बेताबेतानी हळूहळू घालायचा. तुम्ही बघताय की इझी पोरिंग असं थोडंसं दाटसर असं आपण याचं बॅटर केलेलं आहे. आता नुसतं बॅटर करून उपयोग नाही, तर ते बॅटर पायनॅपलला कोट केल्यानंतर तळल्यानंतर त्याचं छान फुगलं सोप आहे म्हणून त्याच्यामध्ये घालणार होतं आपण थोडीशी बेकिंग पावडर. जस्ट एक 1/3 टीस्पून बेकिंग पावडर आपण याच्यात घातली आहे. मग आता हे बॅटर जे आहे तर ते आपण साईडला ठेवून देऊ. त्याला थोडीशी विश्रांती देऊ. आणि मी आता या अननसाचे काप कापून घेणारे, चकत्या, अशा गोल गोल चकत्या कापून घेणारे. या अननस जे घेतलं होतं त्याच्या असं जाडसर अशा मी चकत्या कापून घेतल्या आहेत. आता आपण काय करणार आहोत, फ्राईंगच्या आधी त्याच्यामधला जो असा टफ जो भाग असतो तो आपण काढणार आहोत. पण या सगळ्या प्रोसेसच्या आधी आता आपल्याला करायला लागेल गुलकंदाचं कस्टर्ड. तर इथं जो पॅन घेतलाय तो आधी आपण गरम करून घेऊ. त्या पॅनमध्ये थोडंसं दूध जे आहे तर ते गरम करत ठेवू. आणि याच्यामध्ये थोडंसं दूध वगळून आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत कस्टर्ड पावडर. ही कस्टर्ड पावडर जस्ट एक 1.5 ते 2 चमचे. त्याला जस्ट त्याच्यामध्ये असं मिक्स करून घेऊ.
म्हणजे कस्टर्ड होताना याच्या गुठळ्या अजिबात होत नाहीत. या कस्टर्डला आपण स्वीटनिंग करणार आहोत. हे उरलेलं जे आपण मध घेतलंय तर ते मध या दुधामध्ये घालून आता हे दूध जे आहे त्याला थोडीशी उकळी आली आहे, तर याच्यामध्ये आपण घालणार आहोत कस्टर्ड पावडर जे मिक्स केलेलं आहे ते दूध, आणि याला कॉन्स्टंटली व्हिस्क करत दाटसर होईस तोपर्यंत आपण त्याला सिमर करणार आहोत. या कस्टर्डमध्ये आपण थोडासा पिवळा खाद्यरंग घालून घेऊ, थोडासा व्हॅनिला एसेन्स. तुम्ही बघताय की जसं जसं हे सिमर होत आहे तसं असं दाटसर होत चाललं आहे मंद आचेवर. त्याला आपण थोडंसं सिमर करून घेऊ. वेल त्याच्या आधी आपण याच्यामध्ये घालून घेऊयात थोडंसं गुलकंद, 1 चमचा 1.5 चमचा, तुम्हाला जेवढं गोड आवडतं त्याप्रमाणे. हा 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 फॅन्टॅस्टिक. त्या ऑर्गॅनिक गुलकंदाचा असा मस्तपैकी गोडसर असा ॲरोमा, फॅन्टॅस्टिक, लवली. आणि त्याला अजून थोडंसं नॅचरल टच येण्यासाठी इथं जे आपण गुलाब घेतलेलं आहे तर त्याच्या काही पाकळ्या ज्या आहेत तर त्या आपण पाकळ्या जस्ट अशा बारीक आपण चॉप करून त्याच्यामध्ये घालू. लवली. गॅस बंद करून टाकायचा आणि हे कस्टर्ड जे आहे असं आपण साईडला ठेवू. आता आपण वळूयात या पायनॅपलकडे. आता या पायनॅपलच्या चकत्या ज्या आहेत तर त्याला आपण याचा जो हार्ड जो भाग असतो मधला तर तो आपण जस्ट त्याचा कापून घेणार आहोत. हा जो भाग आहे तर तो शक्यतो आपण खात नाही आणि तो आपण काढून घेतलेला आहे. आणि आता या चकत्या ज्या आहेत तर त्या आपण या आपण केलेल्या बॅटरमध्ये आपण डिप करणार आहोत आणि त्याला मीडियम हीटवर आपण डीप फ्राय करणार आहोत. आणि जोपर्यंत आपले फ्रीटर्स फ्राय होत आहेत तोपर्यंत सर्व करण्याची आपण डिश तयार करू. या प्लेटमध्ये सगळ्यात खाली आपण घालून घेणार आहोत हे कस्टर्ड. दॅट्स इट. मस्त असे गोल्डन ब्राऊन फ्राय झाले, जरा आपण काढणार आहोत. फ्रीटर्स फ्राय करताना इतका मस्त असा टेम्पटिंग ॲरोमा आलाय ना, लवली. आणि थोडं गार्निश म्हणून फ्यू रोज पेटल्स. मग या गरमागरम डिझर्ट बरोबर तुम्ही कोल्ड काय द्याल तर एक असा व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप सुद्धा याच्यावर दिला तर अतिशय अप्रतिम लागेल. म्हणजे रोज पेटल्स कस्टर्ड, पायनॅपल फ्रीटर्स आणि व्हॅनिलाचा स्कूप, फॅन्टॅस्टिक कॉम्बिनेशन. साहित्य आणि कृती लिहून घ्या. फिजियन पायनॅपल फ्रिटर्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अननस, गुलाबाच्या पाकळ्या, दूध, अंड, मध, मैदा, कस्टर्ड पावडर, गुलकंद, खायचा पिवळा रंग, व्हॅनिला इसेन्स आणि बेकिंग पावडर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये अंड घेऊन त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स, थंड दूध, मध, खायचा पिवळा रंग, मैदा आणि बेकिंग पावडर घालून हे मिश्रण फेटून बॅटर तयार करावं. अननसाच्या जाडसर चकत्या करून घ्याव्यात. फ्राय पॅन मध्ये दूध गरम करून त्यामध्ये मध, 2 चमचे कस्टर्ड पावडर, खायचा पिवळा रंग, व्हॅनिला इसेन्स, 1.5 चमचा गुलकंद आणि बारीक केलेल्या गुलाबाच्या पाकळ्या घालून दूध आटवून घ्यावं. मैदा आणि मधाच्या बॅटरमध्ये अननसाच्या चकत्या घोळवून त्या डीप फ्राय करून घ्याव्यात. एका प्लेटमध्ये कस्टर्ड पावडर घेऊन त्यावर अननसाचे फ्रिटर्स काढावेत. वरून गुलाबाच्या पाकळ्यांचं गार्निशिंग करावं आणि फिजियन पायनॅपल फ्रिटर्स सर्व्ह करावेत. आम्ही सारे खवय्येचे फॅन क्लब वगैरे जे आहे तर त्याच्यावर काही गोष्टी प्रतिक्रिया लिहिल्या जातात किंवा काही प्रश्न विचारले जातात. पण खरं सांगू, पत्र पाठवून तुमचं पत्र आमच्याकडे येऊन
आम्ही ते तुमच्या हस्ताक्षरात लिहिलेलं पत्र वाचण्यामधली जी काही आपुलकी आहे ना, तर ती त्या सोशल नेटवर्किंग मीडियामध्ये नसते. तर त्यामुळे पत्र लिहिण्याचं अजिबात बंद करू नका. आजच्या 2 रेसिपीज कशा वाटल्या आम्हाला पत्रांनीच कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी marathi@znetwork.com. पुढच्या आठवड्यात मी काय करणार आहे, मार्केटमध्ये जस्ट पिशवी घेऊन जाणार आहे, जे दिसेल ते घेणार आहे आणि घरी जे काही जिन्नस आहे आणि मार्केटमधनं जे काही जिन्नस आणलेलं आहे याचं कॉम्बिनेशन करून एक वेगळी अशी रेसिपी करणार आहे, ज्याची कुठली थीम नाही आहे, ज्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर कुझिनमध्ये ते कुठलं ऑथेंटिकली केली गेलेली रेसिपी नाही आहे, जस्ट स्पॉन्टेनियसली आठवलेली आणि करता येणारी रेसिपी. हाऊस द आयडिया. आय एम शुअर तुम्हाला ही आयडिया आवडली आहे. सो स्टे ट्यून्ड विथ अस टिल नेक्स्ट वीक. पुढच्या आठवड्यात भेटणार आहोत अशाच मस्तपैकी 2 सरप्राईज मिस्ट्री रेसिपीज घेऊन. तोपर्यंत तुम्ही मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. तिसऱ्या त्याचा मांस काढून त्याचे वडे, म्हणून ते तिसरे मासाचे वडे. दुसरं मी व्हाईट चिकन दाखवणार आहे. खाणाऱ्याने खात राहा. उन्हाळा येतोच आहे, तर कलिंगडाचा पांढरा भाग आपण काढून फेकून देतो, पण तो पांढरा भाग किसून त्याच्यामध्ये काही गोष्टी घालून छोटी छोटी थालीपीठं कलिंगडाचं सारे खवय्ये आम्ही सारे